फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्रद्धा ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्रद्धा. कपाळावर बुक्का लावलाय तो पुसून टाका. तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्री नाथशास्त्री नित्यनेमाने रोज विष्णू सहस्रनामाचे पठण करत बसत असतात. शास्त्री भाऊ अत्यंत गरीब होते. घरात 18 विश्व दारिद्र्य नांदत होते. मुलाच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत. शास्त्री भावांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या फाटलेल्या लुगड्याला गाठी मारून नेसायची. रोजचे दारिद्र्य ते कसे बसे सहन करायचे, पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्र्याचे हे काटे त्यांना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे. आसपास शेजारी पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घराघरातली बायका मुले कोरड्या कपड्यात वावरायची, पण शास्त्रीबुवांची मात्र फाटक्या कपड्यात हिंडायची. संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसेत, पण त्यांच्या मुक्क नजरेतील आर्तता श्री नाथशास्त्रींच्या हृदयाला पिळवटून भेदून जात असे. त्यांची पत्नीही त्यांना एका शब्दाने कधी बोलत नसे, पण आपल्या देहावर असलेल्या लुगड्याच्या गाठीकडे ती अतीव दयनीयतेने पाहत असे. त्यावेळी शास्त्रीबुवांना अत्यंत अपराध्यासारखे होई. आजचा दिवसही सणाचा, दिवाळीचा होता. घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्री नाथशास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णू सहस्रनामाचे एक एक नाम वाचत होते. वाचता वाचता हळूहळू त्यांचा कंठ दाटून आला. तिन्ही सांज व्हायला लागली तरी पुढ्यातल्या पाटावर फक्त 2-3 मूठ तांदूळ जमा झाले होते. मुले सकाळपासून उपाशी होती आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दातीओटी लागण्यासारखे मुळीच नव्हते. शास्त्रीबुवांच्या मनात विचार आला, इतकी वर्ष आपण उपाशीपोटी सुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणात कधी ना खंड पडू दिला ना कधीही आपले चित्त विचलित होऊ दिले, पण आज अस्वस्थ का वाटतंय? परमेश्वरा दयाळू असतो असे म्हणतात, मग त्याला आपली परिस्थिती का कळू नये? आपल्यावर दया दाखवावी असे का वाटू नये की परमेश्वर दयाळू आहे? ही अफवाच आहे. होय, तसेच असले पाहिजे. तसे नसते तर अनेक वर्ष आपणच एवढे हलाखीचे दिवस पाहावे लागले नसते. विचार करता करता शास्त्रीबुवांचे डोळे भरून आले. पुढ्यातल्या पोथीवर अश्रूंचे थेंब टपटप पडत होते. त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला. शास्त्रीबुवांनी डोळ्यातली पाण्याच्या पडदे आडून त्या शब्दाकडे निरखून पाहिले. तो शब्द होता दयाघन. त्या शब्दाकडे बघून श्री नाथशास्त्री उपहासाने हसले. जवळच एक कोळशाचा तुकडा पडला होता. तो त्यांनी उचलला आणि त्या दयाघन शब्दावर फुली मारली. त्याच वेळेस श्री नाथशास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती याची त्यांना सुतरामही कल्पना नव्हती. त्या तिन्ही सांजेला श्री नाथशास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला सतेज चेहऱ्याचा तरुण येऊन उभा राहिला होता. त्याने आपल्या समवेत 8-10 बैलगाड्या भरभरून सामान आणले होते. ते सर्व सामान त्यांना शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवले. शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ त्याने एक मखमली कापडाची थैली दिली. त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या. निघताना त्या तरुणानं शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला. श्री नाथशास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती. इतक्यात त्यांच्या डोळ्यासमोर नव्या कोऱ्या कपड्यातील त्यांची मुले येऊन उभी राहिली दिसली. शास्त्रीबुवांना आश्चर्य वाटले. आपल्या मुलांनी हे नवे कोरे कपडे कुठून आणले असतील या प्रश्नाने ते साशंक होते. मुलांच्या अंगावर ओरडले, काय रे, कोणी दिले हे कपडे? कुठून चोरून बिरून आणलेत की काय? दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही असेच वाटत असते. त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुले नवे कपडे घालणारच नाहीत असे क्षणभर का होईना पण गृहीत धरल्यामुळे श्री नाथशास्त्री ओरडले होते. पण मुले खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली, बाबा इथे काय बसून राहिलात? लवकर घरी चला. आपल्या घरी खूप मजा चालली आहे. श्री नाथशास्त्री घाईघाईने निघाले. घरी येऊन पाहतात तर काय, घरभर दिवे तेजाळत होते. सर्वत्र उदबत्ती धुपांचा सुवास दरवळत होता. एवढे दिवे लावायला तेल आले कुठून? विचार करत असतानाच नवकोर रेशमी लुगडे नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली. सुवर्णालंकाराने ती सजली होती.
शास्त्रीबुवा तिच्याकडे पाहतच राहिले. त्यांनी विस्फारित नजरेनेच तिला विचारले, एवढे सगळे वैभव अचानक आले कोठून? काठेवाडहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता. त्याने आपल्या घराचा पत्ता विचारला आणि आपल्याबरोबर आणलेले हे सगळे सामान तो ठेवून गेला. जाताना तो मला एक निरोप देऊन गेलाय. शास्त्रीबुवांच्या पत्नीने जे घडले ते सांगितले. काय निरोप दिलाय? श्री नाथशास्त्रींनी अत्यंत उत्कंठेने विचारले. त्याने निरोप दिलाय की शास्त्रीबुवांना म्हणावे, पोथी वाचता वाचता कोळशाने माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका. कुणाला बुक्का लावलाय तुम्ही? पत्नीने गोंधळून विचारले. क्षणार्धात श्री नाथशास्त्री सद्गतीत झाले. पत्नीच्या प्रश्नाचे उत्तर न देता कमालीच्या घाईघाईने ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली. हळूवार उघडली आणि पानावरच्या दयाघन या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली. पुढच्याच क्षणी पोथी हृदयाशी कवटाळलेल्या श्री नाथशास्त्रींची पावले घराच्या दिशेने सावकाश पडू लागली. श्रद्धा असली म्हणजे जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. खरंच श्रद्धा असेल तर काहीही घडू शकते. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली ही कथा समाप्त होत आहे.